मॉर्निंग क्लास. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर सुरू आहे. त्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण एक्झॅक्टली इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणजे काय किंवा त्याला एफ ब्लॉक इलेमेंट का म्हणायचं, लॅन्थेनाइड्स ॲक्टिनाइड्स म्हणजे काय हे सुरू केलेलं. त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. आज आपण त्या पॉईंटशी रिलेटेड प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स हा पॉईंट डिस्कस करणार आहे. ओके. आता ह्याच्यावरती तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स. तर 1 बाय 1 एक प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया. बघा, पहिली प्रॉपर्टी दिली, सॉफ्ट मेटल्स विथ सिल्वरी व्हाईट कलर अँड मॉडरेट डेन्सिटीज ऑफ ॲप्रॉक्सिमेटली 7 ग्रॅम सेंटीमीटर रेस टू -3. म्हणजे जनरली ट्रान्झिशन सिरीज जे आहे त्याच्यामध्ये इनर ट्रान्झिशन सिरीज जे आहे त्याच्यामधले लॅन्थेनाइड जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये जे सॉफ्ट नेचरचे मेटल्स असतात ते सिल्वरी व्हाईट कलरचे असतात आणि त्यांची डेन्सिटी 7 ग्रॅम सेंटीमीटर रेस टू -3 इतकी असते. कलर किंवा त्याचा जर ब्राईटनेस कन्सिडर केला तर जसं आपण त्याला एअरला एक्सपोज करू तसं तो कमी व्हायला लागतो किंवा रिड्यूस होतो. देन हे जे आहेत लॅन्थेनाइड्स हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, कारण मेटॅलिक प्रॉपर्टी ते दाखवतात, त्यामुळे हे कॅरेक्टर ऑब्वियसली त्यांच्याकडे असणार आहे. नेक्स्ट वन, एक्सेप्ट प्रोमेथियम ऑल आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. आता प्रोमेथियम जो आहे हा एक इलेमेंट सोडला तर बाकीचे सगळे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह नेचरचे असतात. हा एकटाच फक्त रेडिओ ॲक्टिव्हिटीचा फिनॉमिनन दाखवतो. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये रेजचा डिके होत असतो, अल्फा बीटा गामा अशा टाईपचे रेज तो इलेमेंट त्याच्यामधनं डिके करत असणार आहे. म्हणजे हा एकटाच त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह नेचर दाखवतो. देन हे जे लॅन्थेनाइड आहे त्याच्यामध्ये एक फिनॉमिनॉन बघायला मिळतो, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके, 2 मार्क्सला तुम्हाला डेफिनेशन किंवा व्हॉट इज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर होतं काय बघा, जसजसा ॲटॉमिक नंबर वाढेल लॅन्थेनाइड्समध्ये, जसजसा ॲटॉमिक नंबर वाढेल तशी ॲटॉमिक आणि आयनिक रेडिएटीची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज व्हायला लागते. आणि ह्याच्यामुळं जो इफेक्ट किंवा जे तिथं क्रिएट केलं जातं त्याला म्हटलं जातं लॅन्थेनाइडचं कॉन्ट्रॅक्शन. ओके, तुमच्या लक्षात येते का बघा. हा ॲटमचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर अशा फॉर्ममध्ये येतं. जसा ॲटॉमिक नंबर वाढणार तसं तुमच्या शेल्स वाढणार, आणि शेल जर वाढत गेल्या आपण तर ह्या ॲटॉमिक आणि आयनिक रेडिएच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डिक्रीज व्हायला लागतात, आणि त्यामुळे हा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो, कॉन्ट्रॅक्शन. आता ह्याला रिस्पॉन्सिबल जर कन्सिडर केलं, हे असं का होतं तर पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये एक इफेक्ट आहे ज्याला आपण स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट असं म्हणतो. एफ सबशेल जी आहे, एफ सबशेलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते आउटर मोस्ट शेल जे असणार आहे तुमची एस, ह्यांच्यामध्ये जे न्यूक्लियसच्या जवळ तुमची एफ सबशेल असते नाही, ही एफ सबशेलमधले इलेक्ट्रॉन काय करतात, ॲज अ शिल्ड म्हणून बिहेव करतात. त्यामुळे ह्यांच्यामध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ते वीक पडायला चालू होतं, आणि त्याच्यामुळे जो तिथं इफेक्ट क्रिएट होतो त्याला म्हटलं जातं शिल्डिंग इफेक्ट. आणि ह्या इफेक्टमुळंच ॲटॉमिक आणि आयनिक रेडिएची व्हॅल्यू तुमच्या डिक्रीज झालेल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळं हे ग्रॅज्युअल डिक्रीज जे आहे ॲटॉमिक आणि आयनिक रेडिएचं बाय दी इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर, तर ह्या सगळ्याला लॅन्थेनाइडचं कॉन्ट्रॅक्शन असं कन्सिडर केलं जातं. मग ह्याच्यावरती सुद्धा 2 मार्क्सची डेफिनेशन येऊ शकते. द नेक्स्ट वन, बाइंडिंग टू वॉटर इज अ कॉमन. म्हणजे जे तुमचे लॅन्थेनाइड्स आहेत ते H2 बरोबर बाइंड होतात हे कॉमन आहे, कारण सच बाइंडिंग जे आहे किंवा ह्या टाईपचं जे बाइंडिंग आहे ते इन आयसोलेटेड फ्रॉम ॲक्वेस सोल्युशनशी रिलेटेड कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे त्याची कोऑर्डिनेशन नंबर जो असतो, युजली कोऑर्डिनेशन नंबर तुमचा 6 बघायला मिळतो, पण काय वेळेला 8, 9 अप टू 12पर्यंत तो गेलेला बघायला मिळतो. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतं बघा, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये एक सेंट्रली प्लेस मेटल असतो, आणि त्या मेटलला वेगवेगळ्या एंटिटीजनी काय केलेलं असतं, सराउंड केलेलं असतं, आणि हे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पुट केलेलं असतं. याला कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतं की सेंट्रली प्लेस जी तुमची एंटिटी आहे त्याला किती एंटिटीनी सराउंड केले त्याचा नंबर. म्हणजे जर आपण सराउंड केलेल्या ज्या एंटिटीज आहेत त्यांना जर एलनं डिनोट केलं, मग हे एल जे आहेत हे एलचा टोटल नंबर म्हणजे त्या पूर्ण तुमच्या कॉम्प्लेक्सशी रिलेटेड त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. मग ट्रान्झिशन किंवा हे जे लॅन्थेनाइड आहेत त्या लॅन्थेनाइडच्या बाबतीत जनरली कोऑर्डिनेशन नंबर तुमचा 6 बघायला मिळतो.
ओके. आणि टिपिकली मग 8, 9 अप टू 12पर्यंत तो वाढलेला पण आपल्याला बघायला मिळेल. जेव्हा आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड शिकणार तेव्हा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला हे परत एकदा डिटेलमध्ये कळेल. नेक्स्ट वन, लॅन्थेनाइड जे आहेत ते बघा हे कसे असतात, स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक नेचरचे असतात. त्यापैकी गॅडोलिनियम जो आहे तो फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो आणि हेवियर लॅन्थेनाइडशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा फेरोमॅग्नेटिक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आता हे कशावरती डिपेंड आहे तर पेअर्ड आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक कॅरेक्टर आपल्याला तिथं बघायला मिळतं. तर एफ सबशेलची कपॅसिटी टोटल 14 इलेक्ट्रॉनचे. मग प्रत्येक वेळेला एफ सबशेलमध्ये 14 इलेक्ट्रॉन असतील असं नसतं. म्हणजे एफ सबशेल सक्सेसिव्हली फिलअप होत येणार आहे तुमची 14 एलिमेंटच्या बाबतीत. पहिल्या वेळेला एकच इलेक्ट्रॉन असतील, नंतर 2 असू शकतात, देन 3 अँड सो ऑन. अशा टाईपमध्ये एफ सबशेल तुमची फिलअप केली जाते. आणि ह्याच्या बाबतीत मग अनपेड इलेक्ट्रॉन राहिले तर मग तुमचं कॅरेक्टर जर बघितलं तर पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक अशा टाईपमध्ये हे कॅरेक्टर दाखवलं जातं. देन मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या ट्रान्झिशन लॅन्थेनाइड सिरीजशी रिलेटेड तर त्या इंडिपेंडंट असतात एन्व्हायरमेंटल किंवा जर स्पेक्ट्रा आपण कन्सिडर केला तर अशा टाईपच्या ज्या ह्या प्रॉपर्टीज आहेत लॅन्थेनाइडच्या 2 मार्कला ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा सेपरेटली व्हॉट इज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असाही क्वेश्चन ह्याच्यावरती तुमचा येण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं हा पॉईंटसुद्धा तुम्ही केअरफुली स्टडी करायचा आहे. नाव दी नेक्स्ट वन इज दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड एक टॅब्युलर फॉर्म तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, तो पण आपण बघूया. एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं तर ज्या तुमच्या शेल्स आहेत किंवा ज्या सबशेल्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करण्याची जी प्रोसेस आहे त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रोसेसशी रिलेटेड मग अगदी सुरुवातीला जेव्हा आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर केलं होतं की एफ ब्लॉकच्या बाबतीत कसं दाखवलं जातं तर जो तुमचा प्रिसिडिंग इलेमेंट येतो लॅन्थेनाइडशी रिलेटेड तो झिनॉन इलेमेंट येतो. आणि झिनॉन ह्या इलेमेंटच्या आयडियल किंवा नोबल गॅसशी रिलेटेड झिनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कन्सिडर केलं तर ते लॅन्थेनाइड सिरीजला थोडंसं मिळतं जुळतं येतं. त्यामुळे त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊन पॉसिबल येणाऱ्या पुढच्या सबशेल्स कुठल्या आहेत तर ह्या फॉर्ममध्ये त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे व्हॅलन्स शेलच्या बाबतीत तुमची 4F 5D आणि 6S अशा टाईपच्या ह्या शेल्स बघायला मिळतात. आता इथं लिहिताना कसं लिहिले बघा 0 to 14 एफमध्ये. म्हणजे ह्या शेलमध्ये मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन आणि कमीत कमी 0 इलेक्ट्रॉन जे फिलिंग 1 to 14 ह्या फॉर्ममध्ये ही एफ सबशेल भरत जाणार आहे. 5Dमध्ये 0 to 2 म्हणजे रेअर केसेसमध्ये 2 ते 3 इलेमेंट आहेत ज्याच्यामध्ये डीमध्ये 1, 2 असे इलेक्ट्रॉन बघायला मिळतात. आणि जी तुमची आउटर मोस्ट अल्टिमेट शेल जे आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत 2 इलेक्ट्रॉन बघायला आपल्याला मिळतील. अशा फॉर्ममध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जवळजवळ जे 14 एलिमेंट येणार आहेत तुमचे लॅन्थेनाइड सिरीजचे त्याच्यामध्ये अशा फॉर्ममध्ये ह्या शेल्स भरलेल्या आपल्याला बघायला मिळतील. ग्रॅज्युअल फिलिंग जे बघायला मिळतं तुमचं ते F4F सबशेलमध्ये बघायला मिळतं. आता 5D आणि 4F सबशेल जे आहे ह्यांच्यामधला जर एनर्जीचा डिफरन्स कन्सिडर केला तर तो अतिशय कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन भरत असताना तुमच्या 4F सबशेलमध्ये सक्सेसिव्हली तिथं भरले जातात. रेअर केसेसमध्ये जर कन्सिडर केलं तर मग तुमचा जो गॅडोलिनियम इलेमेंट आहे त्याच्यामध्ये 5Dमध्ये मग 1 इलेक्ट्रॉन आपल्याला बघायला मिळतो बिकॉज ऑफ दी लोएस्ट एनर्जी डिफरन्स बिटवीन 4F अँड 5D. त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन बघायला मिळेल. असे अजून 2 इलेमेंट आहेत. जर टॅब्युलर फॉर्म आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अशा फॉर्ममध्ये. तर टेबल जर कन्सिडर केला ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे बघा. पहिला एलिमेंट जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये तुमचा इलेमेंट त्याचे सिम्बॉल ॲटॉमिक नंबर एक्सपेक्टेड ग्राउंड स्टेटचं आणि ऑब्झर्ड ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन देन ऑक्सिडेशन स्टेट 2+ कुणाचे असते 3+ कुणाचे असते देन त्याचे ॲटॉमिक आयनिक रेडियच्या व्हॅल्यू ह्या फॉर्ममध्ये हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. तर इथं जर कन्सिडर केलं तर एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला कसं दिसतंय बघा की ऑब्व्हियसली इलेमेंट जो तुमचा आहे पहिला लॅन्थेनम तर लॅन्थेनमच्या नावावरून ह्या सिरीजला लॅन्थेनाइड सिरीज असं म्हटलं जातं. एक्झॅक्टली ही स्टार्ट होते तुमची सेरियम इलेमेंटपासून. सेरियमचा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा 58
जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड स्टेटमध्ये जर 4F2 आणि 6S2 या फॉर्ममध्ये बघायला मिळतं. एक्सपेक्टेड असं आहे, पण ऑब्झर्व केसमध्ये तुम्हाला कसं बघायला मिळेल तर 4Fमध्ये 1 इलेक्ट्रॉन, 5Dमध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि 6S2. आता एनर्जीचा डिफरन्स जो पॉईंट सांगितला त्या पद्धतीनं मग इथं 5Dमध्ये 1 इलेक्ट्रॉन बघायला मिळेल. आणि सक्सेसिव्हली जर आपण पुढं बघत गेलो तर तुमच्या ज्या सबशेल्स आहेत त्याच्यामध्ये फिलिंग जर कन्सिडर केलं तर जो तुमचा गॅडोलिनियम इलेमेंट आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं, हा एक इलेमेंट, सीरियम एक इलेमेंट आणि ह्या 2 इलेमेंटच्या बाबतीत आणि लास्ट वन जो तुमचा ल्युटेटियम आहे त्याच्या बाबतीत डी सबशेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. नाव ह्या फॉर्मशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर हे इथं असं का बघायला मिळतं तर जसं आपण डी सबशेल कन्सिडर केली, डी सबशेलमध्ये कसं असतं बघा की फुलफिल आणि हाफ फिल्ड कंडिशन येतात. तसं एफच्या बाबतीत पण कसं असतं, F0, F7 आणि F14 म्हणजे एक्झॅक्टली अनफिल्ड कंडिशन, हाफ फिल्ड कंडिशन आणि फुलफिल कंडिशन. मग हे जे ऑर्बिटल आहेत ते तुमचे कसे असतात, एक्स्ट्रा स्टेबल असतात. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी काय होतं की इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग जसं डीमध्ये होतं त्याच पद्धतीनं. मग इथं जर सेरियमच्या बाबतीत बघितलं तुमचा पहिला एलिमेंट तर जर बघा इथं एफशी रिलेटेड डीमध्ये 1 इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झालं F0च्या फॉर्ममध्ये जर कन्सिडर केलं तर. तसं गॅडोलिनियमच्या बाबतीत तुम्हाला इथं F7 म्हणजे हाफ फिल्ड ऑर्बिटल बघायला मिळेल, त्यामुळे डीमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आणि शेवटचा जो ल्युटेटियम आहे त्याच्यामध्ये तुमचं F सबशेल फुलफिल्ड बघायला मिळतं, मग तिथं एक डीमध्ये 1 इलेक्ट्रॉन बघायला मिळतो. तर ह्या कंडिशनशी रिलेटेड ह्या 3 इलेमेंटमध्ये डीमध्ये 1 इलेक्ट्रॉनचं प्रेझेन्स असलेला आपल्याला दिसेल. बाकी मग डी सबशेल 0 इलेक्ट्रॉन कंटेंट करणारी सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत बघायला मिळेल. आणि एफमध्ये सक्सेसिव्हली ते फिलिंग 1 to 14च्या फॉर्ममध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, मग ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड येतात. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला इंटरमिडिएट एखाद्या एलिमेंटचं म्हणजे आता जर गॅडोलिनियम कन्सिडर केला ज्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा 64 आहे, तर ह्याच्यावर कुठल्याही आदल्यामधल्या एखाद्या एलिमेंटचं जर कन्सिडर केलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज आयनायझेशन एन्थाल्पीज. तर जसं आपण डी ब्लॉकच्या बाबतीत आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूचं व्हॅरिएशन बघितलं, जे शेवटच्या शेलमधला जो लूजली बँड असणारा इलेक्ट्रॉन आहे तो रिमूव्ह करायचा असेल तर जी एनर्जीची अमाऊंट रिक्वायर केली जाते त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयनायझेशन पोटेन्शियल कन्सिडर केलं जातं. आयनायझेशन एन्थाल्पीच्या जर व्हॅल्यू बघितल्या तर त्या इनर ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड तिथं एक तुम्हाला टॅब्युलर फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्या आयनायझेशन एन्थाल्पीच्या फर्स्ट आयनायझेशन, सेकंड आयनायझेशन आणि थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीच्या अप टू 4th आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू किलोजूल पर मोलमध्ये तिथं दिलेले आहेत तुम्हाला फ्रॉम दी लॅन्थेनम टू ल्युटेटियम एलिमेंटपर्यंत. तर त्याच्यामधलं व्हेरिएशन आपण बघू शकतो. फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू जर बघितल्या तर ग्रॅज्युअली त्या इन्क्रीज झालेल्या बघायला मिळतात, पण ल्युटेटियमकडे जर आपण आलो तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू डिक्रीज झालेली बघायला मिळते. सेम वे सेकंड आयनायझेशन एन्थाल्पीच्या बाबतीतसुद्धा ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग टाईपच्या व्हॅल्यू तिथं बघायला मिळतात. थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीच्या बाबतीत मात्र इन्क्रीज, डिक्रीज अँड अगेन इन्क्रीज फॉर्ममध्ये अशा टाईप मध्ये ह्या व्हॅल्यू आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किंवा शिल्डिंग इफेक्ट ह्यासारखे इफेक्ट तिथं क्रिएट होऊन ह्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला व्हेरिएशन तिथं असलेलं बघायला तुम्हाला मिळेल. तर ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला MCQच्या फॉर्ममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन आयनायझेशन एन्थाल्पीवरती विचारले जाऊ शकतात. तर ऑक्सिडेशन स्टेट हा एक पॉईंट ह्याच्यामध्ये येतो. ऑक्सिडेशन स्टेट अगदी सुरुवातीला आपण बघितलं की मॅक्झिमम पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट याच्या +3 असलेल्या आपल्याला बघायला मिळतात कॉमन. कारण मोस्ट ऑफ दी इलेक्ट्रॉन जे आहेत तुमची S सबशेल जर कन्सिडर केली तर तिथं 2 इलेक्ट्रॉन असतात आणि D सबशेलमध्ये रेअर केसेसमध्ये 1 इलेक्ट्रॉन म्हणजे पॉसिबल +2 +3 ह्या फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन स्टेट ह्याच्या बघायला मिळतात. सेरियम एलिमेंटच्या बाबतीत +4 आपल्याला तिथं ऑक्सिडेशन स्टेट त्याची बघायला मिळेल. ओके, 4F मधले जे इलेक्ट्रॉन आहे जनरली ते बॉन्डिंगमध्ये इन्वॉल्व केले जात नाहीत, त्यामुळं ह्या एलिमेंटच्या बाबतीत +2 +4 अशा टाईमच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत त्या कुठल्या केसेसमध्ये बघायला मिळतात तर जर तुमचं F सबशेल म्हणजे F0 कंडिशन असेल, F7, F14 अशी कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये +2 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट
त्या इलेमेंटची बघायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा सीरियम घ्या, त्याच्यामध्ये F0 कंडिशन आहे, किंवा युरोपियम +2, टर्बियमची +4, इटरबियमच्या बाबतीत F14 आहे, त्यामुळे +2 फॉर्ममध्ये तो बघायला मिळेल. टॅब्युलर फॉर्म जो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता. अदरवाईज +3 इज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर रिमेनिंग ऑल दी इलेमेंट्स इन लॅन्थिनाइड सिरीज. ओके, मग ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 असते अशा फॉर्ममध्ये क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. ओके स्टुडंट्स, दी नेक्स्ट पॉईंट जो येणार आहे कलर आणि स्पेक्ट्रा रिगार्डिंग टू दी ट्रान्झिशन एलिमेंट. का कलर दाखवतात, जसं डी ब्लॉकचे एलिमेंटसुद्धा कलर दाखवतात, त्याच पद्धतीनं तुमचे जे तुमचे F ब्लॉकचे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कलर बघायला मिळतो. त्याचे पण रिझन्स आहेत, ते आपण मग त्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट लेक्चरला ते डिस्कस करायचे आहेत. थँक्यू.